ची पायात मंडळी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. पायात चप्पलही नसलेल्या व्यक्तीची पायात महागडे शूज घालणाऱ्यांच्या सोबत शर्यत लावणं, याला स्पर्धा म्हणायचं का हो? हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे, भारतीय शेतकऱ्याला अमेरिकेच्या शेतकऱ्यांच्या सोबत आता कडवी स्पर्धा करावी लागणार आहे. कारण नव्या व्यापार करारानंतर अमेरिकेच्या कृषी मंत्री ब्रूक रोलिन्स म्हणतायत की हा करार अमेरिकन शेतमालाला भारताच्या विशाल अशा बाजारपेठेचं दार उघडून देणार आहे. जर हे खरं असेल तर प्रश्न आहे, यात भारतीय शेतकरी टिकेल का हो? त्यामुळे भारतीय शेतकरी एका चिंतेत आहे. तर सरकार म्हणतंय की हे एक शेतकऱ्यांसाठी संधी आहे. खरं काय? मुळात अमेरिकन शेतकऱ्याच्या सोबत भारतीय शेतकरी स्पर्धा करूच शकत नाही. कारण अमेरिकन शेतकऱ्याकडे हवामानाचा उपग्रह आहे आणि आपल्या शेतकऱ्याची नजर आभाळाकडे आहे. त्यांच्या हातात हार्वेस्टर आहे आणि आपल्या शेतकऱ्याच्या हातात नांगर आहे. त्यांचं शेती उत्पादन एक नफा आहे आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी उत्पादन जमिनीनं दिलेली एक खोल जखम आहे. अमेरिकेत शेतकरी अडचणीत आला तर सरकारी तिजोरी उघडली जाते. भारतात शेतकरी अडचणीत आला तर वर्तमानपत्र उघडलं जातं. अमेरिकन शेतकऱ्याला पीक विमा, अनुदान, साठवणूक, बाजाराची हमी सगळं आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज, चिंता आणि आत्महत्येची बातमी आहे. त्यांच्या पायाखाली सगळ्या सुविधा आहेत, आपल्या पायाखाली काटेरी वाट आहे. अशा वेळी दोघांना एकाच वेगानं चालायला सांगणं कसली स्पर्धा? त्यांच्यावर कसलंही संकट आलं तर झेलायला सरकारी जाळी आहे आणि आपला शेतकरी कोसळून पडला तर खाली थेट खोलदरी आहे. आपला शेतकरी दररोज निसर्गाशी लढतोय, दोन हात करतोय, व्यवस्थेशी झुंजतोय आणि देशाचं पोट भरतोय. आणि ही स्पर्धा शेतीची आणि कष्टांची असती तर कदाचित आपला शेतकरी जिंकला असता. पण ही स्पर्धा कष्टाची नाहीये, ही स्पर्धा संधीची आहे, बाजाराची आहे. जी समान संधी आपल्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत भारतीय शेतकऱ्याच्या हातात हीच साधनं, तेच संरक्षण, तेच मूल्य येत नाही, तोवर या स्पर्धेत भारतीय शेतकरी कसा टिकू शकेल हा सवाल आहे. न्यायाच्या तराजूमध्ये तो बसू शकेल का हा सवाल आहे. त्याला टिकून ठेवण्यासाठी केवळ स्पर्धा लावून नाही, त्याला धोरणांची शक्ती देण्याचं काम धोरणकर्त्यांना करावं लागणार आहे. आणि पुढच्या काळात ते केलं जाईल का?